तुमचा आमचा पण अनुभव असतो ना, आणि महापुरुषांचा पण अनुभव असतो, पण त्यांच्या अनुभवामध्ये आणि आपल्या अनुभवामध्ये फरक आहे. आपला अनुभव हा अयथार्थ आहे, आपला अनुभव हा भ्रमात्मक आहे, आपला अनुभव हा परतंत्र आहेत, आपला अनुभव हा परिच्छिन्न आहेत, आपला अनुभव शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचा पंचज्ञानेंद्रियाच्या मनाच्या साह्याने घेतलेला अनुभव हा आपला अनुभव आहे. आणि ह्या अनुभव हा बाधित होणारा अनुभव आहे, हा अनुभव मिथ्या ठरणारा अनुभव आहे. ह्या अनुभवाचं अनेकदा संस्काराच्या माध्यमातून जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो अनुभव फिरवणारा आहेत. आणि म्हणून सामान्य माणसाचा अनुभव हा अयथार्थ अनुभव असतो, तो भ्रमात्मक अनुभव असतो. आणि ह्या वासनेचे संस्कार चित्तावरती त्या माध्यमातून ठसावले जातात आणि पुन्हा पुन्हा त्या अनुभवाच्या माध्यमातून माणसाची विषयामध्ये प्रवृत्ती वाढत जाते आणि तो आपल्या मूळ स्वरूपापासून अनेक कोस दूर राहतो ह्या इंद्रियांच्या अनुभवातून. म्हणून श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये भवनदीचं रूपक करून हे पंच विषय हे पाण्याच्या प्रमाणे मानले जातात. जसं समुद्रातलं पाणी बाष्पीभवन होऊन ढगात जातं, पुन्हा खाली पडतं, नदीच्या माध्यमातून पुन्हा समुद्राला जातं, तसंच श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये तशी कल्पना केली आहे. पंचज्ञानेंद्रियांचा अनुभव, पंचविषयांचा अनुभव पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये येतो आणि अंतःकरणामध्ये संस्कार तयार होतात आणि ज्या विषयाचे संस्कार तयार होतात ते संस्कार पुन्हा त्या व्यक्तीला त्या विषयाकडे जाऊन प्रवृत्त करतात, पुन्हा जायला लावतात. जसं पाण्याचं चक्र सारखं चालू राहतं तसं श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे हे सगळे विषय पुन्हा 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 या संसाराच्या विषयाकडे घेऊन जाणारे असल्यामुळे तो अनुभव हा बाधित होणारा आहे. आणि म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथांनी अनुभव विचारला की अनुभव सांगा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अनेकदा आपल्या ग्रंथांच्या मध्ये सांगितलं आहे की मला अनुभव सांगण्याच्या करता गुरूंनीच मला त्यांचा अनुभव दिला आहे. दिदले संपूर्ण माझे हाती, ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे हाती. निवृत्तीनाथ महाराजांनी ते मला माझ्या हातामध्ये दिलं. नामाचं महात्म्य सांगताना त्यांना विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ जर आकाश आहे तर आकाशापेक्षा काही श्रेष्ठ आहेत का? त्यांनी सांगितलं आहे ना. काय आहे? गगनाहूनी वाढ नाम आहे, गगनापेक्षाही श्रेष्ठ हे नाव आहे. मग त्यांना विचारलं तुम्ही द्याल का मला? तुला काय म्हटलं? तुझ्या हातात संपूर्ण मी देणार आहे. आणि ते ज्ञान दिल्यामुळेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्याकडं समाधीच्या स्थळापर्यंत जाईपर्यंत जे संकीर्तन घडलं ना, ते संकीर्तन तुम्ही तो अनुभव दिल्यामुळेच घडलं आहे. तसं झालं नसतं, तसं घडलं नसतं. तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही तो अनुभव दिला नसता तर ज्ञानदेव घेतले दान हृदय धरोनिया, ध्यान समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. तुम्ही तो अनुभव दिला, द्वैताची झाडणी केली, अद्वैताच्या कुशल अशा कला दाखवल्यात आणि तो बोध माझ्या अंतःकरणामध्ये ठसावला. आणि आता तुम्ही मला विचारतात की माझा अनुभव काय आहे, मी तो अनुभव सांगण्याकरता प्रवृत्त होतात. खरं म्हणजे आध्यात्मिक अनुभव हा सामान्य माणसाला सांगू नये. आणि जरी सांगितला
तर सामान्य माणसं त्या दिव्य अनुभूतीचा उपहास करतात, त्यांना तो कळत नाही. तुकोबरायांची छान गवळण आहेत. त्या गवळणीमध्ये तुकोबराय म्हणतात, भगवंताला मी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मी पूर्णपणे गवळणीचं रूपक धारण करून मी भुलले गेले. आता मला काहीच कळत नाही. दही दूध घेऊन विकण्याकरता गेले आणि दही घ्या दूध घ्या असं म्हणायला पाहिजे होते, परंतु ते गोविंदाला पाहिल्यानंतर गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा लोकांना माझ्या म्हणण्याचा अर्थ कळाना. तेव्हा सगळे लोक हसायला लागले. तव तव हसती मथुरेच्या गे. शेवटी तुकोबराय म्हणतात, माझा हा अनुभव त्यांना काय कळणार हो, पण त्यांना कळाला नाही. ते माझ्या अनुभवाला हसले तरी त्यांच्या हसण्याकडे मी माझे कान देणार नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. मी त्यांच्याकडे त्यांच्या हसण्याला माझे कान देणार नाही. म्हणून संत महापुरुषांचा अनुभव जर कळायचा असेल तर तो अनुभव ज्यांना कळेल त्यांना सांगितला पाहिजे. कारण संतांचा अनुभव हा संतांनाच कळतो. अशा आशयाचे संत वचन वाङ्मयाच्यामध्ये अनेक शेकडो प्रमाणं आपल्याला सापडतील. काय प्रमाण आहे महाराजांचं? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. भक्तांचा महिमा भक्ताची जाणते. पण आता श्रीगुरूने विचारला तुमचा अनुभव सांगा. मग सामान्य माणसाने विचारला तरी आपला अनुभव सांगू नयेत, कारण आपल्या अनुभवाची उंची त्याला ती कळणार नाहीत. त्याच्यातलं त्याला कळत असावं आणि मग त्याला सांगावं. तुम्ही तबल्यातले बोल मला सांगितले, हा झपताला हे ना त्रिताला आहेत, मी फक्त म्हणे हां हां बरोबर बरोबर, पण त्याकरता त्याची खोली काय आहे, त्याची संरचना काय आहे हे मला कळणार नाहीत. आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराजांनी विचारलं की तुमचा अनुभव सांगा. आणि तो अनुभव यथार्थ अनुभव आहे. आणि जेव्हा अनुभव सांगायचा असतो तो अनुभव, त्या अनुभवाला काही प्रामाण्य असावं लागतं. म्हणून सर्वात प्रामाण्य आहे श्रुती प्रामाण्य. नाहीतर पाश्चात्य तत्ववेत्ते आहेत, प्लेटो, अरिस्टॉटल, हेगेल, कांट, हे लोक पाश्चात्य फिलॉसॉफर्स आहेत. त्यांना चिंतनातून अनुभव पण मिळालेला आहेत, पण त्या अनुभवांना त्यांना प्राधान्य नाहीत. हा अनुभव असाच अनुभव आहे हे त्यांना कळत नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानामध्ये नेहमी हा शब्द असतो, असं असावं. इदम इत्थम अशा प्रकारचं कन्फर्मेशन त्यांच्या फिलॉसॉफीत नसतं. कारण असं असावं, कारण ते विचार करता करता पुढे जेव्हा जातात काही वर्षानंतर, तेव्हा त्यांना कळतं की मागे जे मी बोललो होतो ना ते पूर्ण चुकीचं आहे. आणि मग ते त्यांच्या उत्तराच्या आयुष्यामध्ये दुसरा ग्रंथ लिहितात की मी मागे जे म्हटलो ना ते सगळं चुकीचं आहे. असं सांगणारा एक आपल्या पाश्चात्यामध्ये विटगेन्स्टाईन नावाचा मोठा फिलॉसॉफर आहे. त्यांनी ट्रॅक्टॅटस नावाचा ग्रंथ लिहिला आहे. पहिल्यांदा जे सांगितलं ते सगळं नॉनसेन्सिकल आहेत, मूर्खपणाचं आहेत, हे त्यांना उत्तर आयुष्यामध्ये कळालं. आणि म्हणून उत्तर आयुष्यात ग्रंथ लिहिला, मी जे म्हटलो ना ते मूर्खपणाचं होतं बरं का. अरे पण इतकं आयुष्य वाया घालवलं ना. म्हणजे आपल्या अनुभूतीला प्रामाण्य जर श्रेष्ठ महापुरुषांचं असेल तर त्याला आपली निश्चितता असते. ह्याकरता आपल्या अध्ययनामध्ये नेहमी श्रुतीचा अनुभव असावा किंवा श्रुतीचं अध्ययन असावं.
साधना पंचकमध्ये पहिल्यांदाच शंकराचार्यांनी यावरती भर दिला आहे. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेने शस्य विधीयताम् अपचिति काम्ये मतिस्त्यज्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयताम्. एकांतामध्ये जाऊन त्या वेदवाक्यांच्या श्रुतींचा आपण अनुभव घ्यायचा असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव ज्या ग्रंथात सांगितला तो ग्रंथ आहे अमृत अनुभव. मग माऊलींना विचारलं, का हो तुमचा अनुभव तुम्ही सांगतात पण तुमच्या अनुभवाला श्रुतीचा आधार आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर अमृत अनुभवात दिलं आहे बरं का. अनेकांना त्या असं म्हटल्याबरोबर ती ओवी आठवली असेल. ते म्हणतात, मी 10 प्रकरणं लिहिली आहेत ना, हे 10 प्रकरणं ते म्हणजे हे 10 प्रकरणं 10 उपनिषदांचाच स्वानुभूतीचा हा अनुभव आहे. म्हणजे 10 प्रकरणात मी जे सांगितलं ते 10 उपनिषद जर माझा अनुभव बघायला आलेत तर ते उपनिषद माझ्या अनुभूतीच्या पुढे एक पाऊलसुद्धा पुढे जाणार नाहीत. किंबहुना त्या उपनिषदांना वाटेल आम्हाला जे सांगावयाचं राहिलं होतं ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि म्हणून आता इतस्ततः कुठे जाण्याच्या ऐवजी ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभूतीच्या मध्येच निमज्जन करावं. एवं दशोपनिषदे पुढारा न ढळती पदे देखोनी बुडी बोधे येथेची धिदली. की ज्या उपनिषदांचा उच्चार ज्ञानेश्वर महाराजांनी आदराने ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये केला आहे. गणपतीच्या मस्तकांच्या वरती ठेवलेले सुगंधित फुले ते म्हणजे उदार ज्ञानाचे मकरंद असणारे हे दशोपनिषदे आहेत. मला ओवी सांगा लगेच. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमी मुकुटी सुगंधी शोभती भली. सुगंधित असणारी ज्ञान मकरंदाने परिप्लुत असणारी ही दशोपनिषदे म्हणजे गणपतीच्या मस्तकावरती वाहिलेले हे फुले आहेत. आवर्जून उपनिषदांचा उल्लेख केला आहे आणि ते उपनिषद म्हणजे माझ्या अनुभूतीला प्रमाण देतात. किंबहुना जे उपनिषदांना भगवंताचं महात्म्य सांगण्याची जेव्हा पाळी आली त्या उपनिषदांना भगवंताचं महात्म्य कळेना. ज्ञानोबा म्हणतात, न करावे अर्थ उपनिषदा. त्या परमात्म्याच्या सामर्थ्याच्या स्वरूपाचा महिमा उपनिषदांना जेव्हा सांगण्याची पाळी आली तर श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. अर्थात श्रुतीने नेती नेती म्हणून त्या श्रुतीलाही तो अनुभव सांगता आला नाही. पण त्या श्रुती जेव्हा माझ्याकडे आल्या तर माझ्या या अनुभवामध्ये त्या डुंबून गेल्यात. मी आता पुढचं विधान करतो. जर उपनिषद ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अमृत अनुभवामध्ये न्हावून सुस्नात होताना धन्यता देत असतील तर आपण या अनुभव अमृतामध्ये सुस्नात का होऊ नये, व्हावं. आता मी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अमृत अनुभवाच्या बद्दल जे काही 5-6 विधानं अमृत अनुभवात केले आहेत ते बघून मी ह्या विषयाकडे येतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं आणि हे जे ओव्या आहेत ना इथे खूप अभ्यासक आहेत. मी याच्यातली ओवी सांगितली की तुम्हाला चांगदेव 65 आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या कळतील. सप्रमाणे हरिपाठातले दिसतील, तत्सम प्रमाणे तुम्हाला गाथेतले पण दिसतील. कारण एकच वक्ता आपली अनुभूती बोलत असताना जेव्हा वेगवेगळ्या परिभाषेत बोलतो तेव्हा प्रसंग वेगवेगळे असतील पण अनुभूती मात्र ही एकच असते. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही एवढा मोठा अमृत अनुभव ग्रंथ लिहिला याचा उद्देश काय आहे? त्याला आपण पारंपरिक भूमिकेमध्ये मांडताना
फल काय आहे या ग्रंथाचं, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. खूप चर्चा करण्याची गरज नाही, कारण मग तो पाठ होईल. कारण इथे सगळेच लोक आहेत, त्यामुळे यातले सुटे सुटे वाक्य, मी असं म्हणतो की कॅप्सूल सेंटेन्स, कॅप्सूल असतात ना, एवढी एक कॅप्सूल घ्या, तुमचं जे पोट दुखणं थांबेल. तसं आता ह्या अमृत अनुभवाच्या प्रवचनामध्ये सगळा इत्थंभूत भाग सांगता येणार नाही, पण कॅप्सूलसारखे काही विधानं मात्र सांगता येईल. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही हा अमृत अनुभव ग्रंथ लिहिला, याचा उद्देश काय आहे? त्यांनी सांगितलं, उद्देश एकच आहे. सगळं जग आपापल्या पद्धतीने सण साजरा करतात आणि त्यांच्या पद्धतीने तो आनंदाचा एक दिवस असतोही, पण मी माझ्या वतीने या विश्वालासाठी एक महाउत्सव सगळ्या प्रत्येक माणसाने, ह्या भूतलावरच्या प्रत्येक माणसाने साजरा करावा, ह्याकरता महाउत्सवाची निर्मिती करण्याकरिता मी हा ग्रंथ लिहितो आहे. आणि हा उत्सव असा आहे की तो साजरा करताना, साजरा झाल्यानंतर उद्विग्नता येणार नाही, नैराश्य येणार नाहीत, आपल्याकडचं गेलं असा गेल्याचा भासही होणार नाही. नाही तर दिवाळी दसऱ्यामध्ये लोक आनंद व्यक्त करतात, पण सण साजरा झाला, किती खर्च झाला हो, किती पैसे गेले, आणि मग आनंद व्यक्त करणारे माणसं एकांतामध्ये जाऊन किंचितसे हळवे होतात. विनाकारण आपण एवढा खर्च केला. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून ज्ञानदेव म्हणे, म्हणून तुम्हाला मी हा ग्रंथ लिहिला. कशा करता? खरं म्हणजे आपण सगळ्यांना अमृत अनुभव म्हणतो, पण त्यांनी आपला उल्लेख करताना अनुभव अमृत असा केला आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, अनुभव अमृत येणे, येणे अमृत, येणे अनुभव अमृते, या अनुभव अमृताच्या द्वारे सणोभोगी जे सणे विश्वाचेने, या सगळ्या विश्वाने आत्मसाक्षात्काराचा सण साजरा करावा. आणि ज्या दिवशी ही आत्मप्रतीती येईल, त्या दिवशी माणसाच्या जवळ काही जरी नसलं ना, आणि कोणी प्रामाण्य नाही जरी दिलं ना, तरी तो म्हणणार नाही की तुमची मला अनुमती पाहिजे, आणि तुम्ही दिली ना तरच मी आनंदी होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशी अनुभूती देईल की ती अनुभूती शब्दाचा विषय होणारच नाही. शब्द आहे म्हणूनही सांगणार नाही, आणि शब्द नाही म्हणूनही सांगणार नाही. आहे नाहीच्या पलीकडचा अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे, आणि असा अनुभव सांगणार आहे की तो अनुभव आहे या शब्दाचंही बोलणं सहन करणार नाही. असा अनुभव सांगणार आहे की तो अनुभव नाही या बोलण्याचाही अनुभव तो सहन करणार नाही. जे बोलणे नस आहे नाहीचे, आहे नाहीच्या पलीकडचं तुम्हाला मी सांगणार आहे. हा, आथी नाथी या बोले, आहे नाही ही सगळं बोलणं मोडकळीच निघणार आहे. असा अनुभव सांगेल की तिथे तुम्हीही तुमच्या अनुभूतीला विषय होणार नाही, आणि दुसरेही तुमच्या अनुभूतीचा विषय होणार नाही, पण तुम्हाला ती अनुभूती नाही असं होणार नाही. ती सप्रमाण अनुभव आहे. तुम्हाला अनेक ओव्या आठवल्या असतील अमृत अनुभवातल्या. सांगा एक ओवी. काळा राहे काळवखा आपणाना अनेका, न चोजवे असिका हा मी बाणे. निरंजने निदेला तो निरीवादक एकला, चेता अनेके नाही देखीला, आपलाही निमाला आठवत आहे. मागे पुढे झालं शब्दांचे देव आहे. निरंजने निदेला निरीवाद एकला, हां, तो कवणी नाही देखीला एकलाची. ही ओवी सुद्धा त्यातली नाही, कुठली तरी दुसरीची आहे. अर्थात ही अमृत अनुभवातल्या ओव्या आहेत. त्याचा आशयच असा आहे, काळा मनुष्य निग्रो, काळा निग्रो, अमावस्या आहेत, आणि ती रात्रीची अमावस्या आहे, आणि तो पुन्हा काळ्या शेतामध्ये झोपला आहे. त्यामुळे
आणि तो एकटाच असल्यामुळे तिथं कोणीच नव्हतं. मग आता तो त्या निर्जन वनामध्ये गेला, त्याला कोणी पाहिलं नाही आणि हा झोपल्यामुळे यालाही कोणी पाहिलं नाही. पण हा जिवंत नाही असं कोणी म्हणू शकत नाही, कारण दुसरे कोणी म्हणू शकत नाही, कारण त्याला कोणी पाहिलं नाही. आणि हाही म्हणू शकत नाही, कारण हा झोपलेला आहे. पण नाही असं नाही. नाही की नाही किर नोहे ऐशे शुद्ध असणे आहे, जे बोलणे नस आहे नाहीशे. ते आहे नाहीचं बोलणं सहन होणार नाही. असं जे शुद्ध असणं आहे ना, असा जो अनुभव आहे, असा अनुभव जगाने साजरा करावा, याकरता मी हा अनुभव अमृत ग्रंथ लिहित आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, अनुभव अमृत येणे, सणुभोगी जे सणे विश्वाचिणी. आणखी कशा करता लिहिला ते म्हटले, मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोठी भूमिका संत जीवनांची आहे. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगत असतात एक वाक्य, अखिल मानव जातीला आदर्श काय असेल तर संत जीवन आहेत. कारण काही महापुरुषांचे वाक्य अनेकदा ऐकल्यामुळे तसे ते काही स्पष्ट झालेले असतात. आदर्श जीवनाचा वस्तुपाठ हे जीवनमुक्त महापुरुष संत असतात. मग ह्या अनुभव अमृताचं जर तुम्ही रसस्वादन केलं तर तुम्ही सुद्धा त्याच अवस्थेला प्राप्त व्हाल ज्या अवस्थेला संत आहेत. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभवा अमृत सेवोनी जीवनमुक्त हेची होतो. या अनुभव अमृताचं एकदा दोनदा जर ऐकलं आपण तरी यातले शब्द अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाची निवृत्ती करवी आणि ज्ञानातीत असणारी जी उत्कृष्ट अवस्था जी आहे ना, ती अवस्था हे अनुभव अमृतातले शब्द तिथे तुम्हाला पोचवतील, ही त्यांनी प्रतिज्ञा केली. एवढा मोठा ग्रंथ आहे तुमचा, पण आम्ही तर ऐकलंय की अमृत सर्वश्रेष्ठ आहे. ते म्हटले, अमृत सर्वश्रेष्ठ आहे हे स्वर्गातले लोक म्हणतील, पण माझा अनुभव अमृताचा ग्रंथ ऐकल्यानंतर स्वर्गामध्ये असणाऱ्या त्या अमृताला सुद्धा तोंडाला पाणी सुटेल. वा वा, काय माऊलींचा अनुभव आहे हो. तो अनुभव त्या अमृताने जर घेतला तर सापेक्ष असणारं अमृतसुद्धा निरपेक्ष अमृताला प्राप्त होईल. एरवी त्या अमृताच्याद्वारे माणसं अमर होतात, पण ते सापेक्ष अमृत आहे. मग त्या अमृताला वाटलं मी पेल्यानंतरही लोक अमर होतात, पण काही वर्षानंतर मरतात. ज्ञानेश्वरीमध्ये सांगा ना ओवी, देहाचे पुरंदर 14 जाती, जे काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेणे प्याले अमर, ते देहाचे पुरंदर 14 जाती. म्हणजे हे अमृत पेलेले इंद्राधिक हे मरतात, हा त्यांचा अनुभव आहे. मग त्या अमृताला वाटलं इथं राहण्यापेक्षा माऊलींच्या अनुभवात शिरावं, आपल्यालाही अमरता प्राप्त होईल. आणि म्हणून मुक्तिकीर वेल्हाळ, अनुभव अमृत निखिळ, अमृताही उठी लाळ, अमृते येणे येणे अमृते, अमृताही लाळ उठे. ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभव अमृताला, तो अनुभव पाहिल्यानंतर त्या स्वर्गातल्या अमृतालाही तोंडात पाणी सुटलं. वा वा, आपण तिथे जायला पाहिजे. एवढा उच्च तत्त्वज्ञानाच्या भूमिकेतला हा ग्रंथ आहे. अहो म्हटलं, तुमचा जर ग्रंथ ऐकल्यानंतर आम्ही जेव्हा ऐकायला आलो तर पुढे बसणारे माणसं मुक्त होते. आम्ही तर पामर आहोत, जिज्ञासू आहेत मधले, पण अमृत अनुभवाचं सेवन केल्यानंतर हा भेद तसाच राहील का? ते म्हटले, जोपर्यंत अनुभव अमृतातले शब्द तुमच्या कानावरती पडत नव्हते किंवा पडलेले नव्हते, तोपर्यंत हा मुक्त पामर विषयी हा भेद होते. पण एकदा की अनुभव अमृतातले शब्द तुमच्या कानावरती पडले, उभी काय मग मुक्त मुमुक्षुबद्ध,
हे तवरी योग्यता भेद, अनुभव अमृत स्वाद विरुद्ध जव. जोपर्यंत अनुभव अमृताचा स्वाद प्राप्त होत नव्हता तोपर्यंत हा छोटा हा मोठा असा हे भेद होते. पण आता हा अनुभव अमृत घेतल्यानंतर तसा भेद राहणार नाही. आणखी सांगत असताना शेवटची ओळी सांगतो आणि मग आपल्या ज्याकडे येतो. म्हटले हा जो अनुभव आहे ना, ही मेजवानी मी सगळ्यांच्या करता ठेवली आहेत बरं का. सगळे या आणि तो अनुभव घ्या. पण उच्च दर्जाचा अनुभव जेव्हा द्यायचा असतो ना, तेव्हा निकृष्ट अनुभव घेणारा माणूस जेव्हा उत्कृष्ट अनुभव घ्यायला जातो, तो कसा घ्यावा हे जेव्हा कळत नाही तेव्हा त्याची धांदल होते. नेहमी रस्त्याच्या वरती वडापाव खाणारे माणसं जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जातात आणि हात कुठे धुवावेत हेच जेव्हा कळत नाही, तेव्हा तिथे पाहतात कुठे नळ आहे का. नळ असतात पण त्याला हे नसतात, फिरवण्याचे हे साधन नसतं. मग ते पाहतात हात कुठे धुवायचे. मग तेवढ्यात तरी कोणी सूट बूट कोटमध्ये आलेला एखादा मनुष्य असतो आणि तो हात पुढे करतो. हात पुढे केल्याबरोबर त्यातलं नळातलं पाणी आपोआप येतं आणि तो पाहतो असं असतं का हे. म्हटलं हो असं असतं. असं कसं काय. म्हटलं त्याला सेन्सर बसवलेले असतात म्हणून. म्हणजे साधं उच्च ठिकाणचा अनुभव घेण्यासाठी गेलेला मनुष्य, त्याला जो अनुभव कसा घ्यायचा हे जेव्हा माहिती नसतं ना, तेव्हा तो पाहत असतो तो कसा घेतो तसा आपण अनुभव घ्यावा. म्हणून मोठ्या हॉटेलमध्ये लोक जेव्हा जेवायला जातात त्या सामान्य माणसाला काही कळत नाही कसं खावं, तेव्हा ते पाहतात तो जसा खाईल तसं आपण खाऊ. त्याने चमचा उचलला का आपण चमचा उचलायचं, त्याने कुठे ठेवला तिथं आपण ठेवायचं. तसं हा जो हे जे उत्तम दर्जाचा जी अनुभूती आहे ना, मनाच्या पलीकडची, बुद्धीच्या पलीकडची, इंद्रियांच्या पलीकडची जी अनुभूती आहे, ती अनुभूती मी सगळ्यांच्या करता वाढलेली आहेत. ह्या लागी हे बोलणे, मी याकरता बोललो बरं का. काय म्हटले, अनुभव अमृतपणे सानुभूती परगुणे ओगरिले जैसे. माझ्या अनुभूतीची ही मेजवानी ही तुम्हा सगळ्यांच्या पुढे मांडलेली आहेत. घ्याल ना. घेत आहात ना आपण. हो हो माऊली घेत आहोत ना. घेत नाही असं कसं, घेणारच आहोत. एवढी भूमिका अमृत अनुभवाच्या बद्दल स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेली आहेत. असा एवढा मोठा श्रेष्ठ दर्जाचा अनुभव आहे आणि त्या अनुभूतीला आधार हा श्रुतीचा आहे. श्रुतीचा आधार आहे. अहो म्हटले श्रुतीचा आधार आहेत, पण युक्ती, तुम्ही युक्ती सांगाल का. तर अनुभव अमृतामध्ये आत्मसाक्षात्कारा संबंधीच्या वापरलेल्या आणि सांगितलेल्या युक्ती जगामध्ये कोणत्याही साहित्यिकाच्या ग्रंथामध्ये नसतील. अशा अतिउच्चतम युक्ती ज्ञानराज माऊलींनी ह्या ग्रंथात सांगितल्या आहेत बरं का. आणि कदाचित ह्याच युक्ती ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे, ह्याच युक्ती 65मध्ये पण आहे, ह्याच युक्ती हरिपाठातमध्ये आहे, ह्याच युक्ती अभंगाच्या मध्ये सुद्धा आहे. म्हणून तुकोबराय ह्या युक्तींना पाहून नतमस्तक होतात बरं का. म्हणता का. तुका म्हणे नेनू युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या थोरी. तुका म्हणे नेनो युक्तीची या थोरी. तुका म्हणे नेनू युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनू युक्तीची या खोली. तुका म्हणे नेनो युक्तीची या थोरी. तुका म्हणे नेनो युक्तीची या थोरी. म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. काय थोरपण मज पामराये. काय थोरपण मज पामराये. काय थोरपण
सर्वप्रसिद्ध असणारं हे जगद्गुरु तुकोबारायांचं अभिवचन आहे. पण याच्या पाठीमागचा थोडासा विचार मी सांगतो आणि मूळ विषयाकडे येतो. तुकोबारायांनी गाथा जेव्हा लिहिली, ज्याला आपण परमवंदनीय मामासाहेब दांडेकर तुकोपनिषद म्हणून त्यांना म्हणायचे अभंगांना, त्यांना विचारलं तुम्ही हे काय केलं आहे? रामेश्वर भट्ट म्हणतात हे 4 वेदाचं विवरण आहे हो. पण तुकोबारायांना विचारलं 4 वेदाचं विवरण तुम्ही केलं, पण तुम्हाला त्या वेदाचा अभिप्राय कळाला का? कळाला का असं जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणतात जर कळाला असेल ना तो फक्त मलाच कळाला आहे, आणि इतरांनी ज्यांनी मला प्रश्न विचारला कळाला का, त्यांनी फक्त त्या शब्दांचा भारच वाहिला आहे, आणि मी मात्र त्या शब्दांचा भार न वाहता त्या शब्दांच्या आतमध्ये असलेला अभिप्राय मी तो अनुभवला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी आहेत बघा, त्या स्वानुभूतीपर्यंत जायचं असेल तर शब्दाचे टरफल बाजूला काढावे लागतात. आहाची बोलाची वालीफ फेडीजे, मग ब्रह्माच्या अंगा घडीजे. सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. त्या तत्वापर्यंत जायचं असेल ना, खरं म्हणजे अमृत अनुभवामध्ये शब्दखंडनामध्ये शब्दाचं महात्म्य किती आहे ह्याकरता ज्ञानोबारायांनी 5-6 ओव्या लिहिल्या. शब्दखंडनाची सुरुवातच तरी आहे त्यामध्ये. इतकं शब्दाचं महात्म्य सांगितलं की शब्दाचं महात्म्य एवढं कोणी सांगितलं असेल असं नाही, एवढं मोठं सांगितलं महात्म्य. पण पुन्हा त्या शब्दाची मर्यादा पण सांगितली. याचा संबंध नाही येथे मरण स्मरणदाणे प्रसिद्ध, पर याही संबंध नाही येथे. खूप मोठं वर्णन केलं आणि शेवटी सांगितलं ययाही संबंध नाही येथे, यांचाही संबंध नाही. शब्दाला किती महत्त्व द्यायचं हे शब्दसृष्टीचा अनुभव घेणारे लोक सांगतात. असा प्रयोग केला पाहिजे मग टाळी पडते. योग्य वेळेस योग्य शब्द वापरला की त्याचा प्रभाव जास्त बनतो. ज्ञानोबा म्हणतात हा आम्हाला माहिती आहे, पण शब्दावर अवलंबून राहिलं तर शब्दाच्या काही मर्यादा आहेत त्या पण लक्षात घेतल्या पाहिजे. तुकोबाराय म्हणतात शब्दाच्या मर्यादा तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. तुम्हाला शब्दांच्या मर्यादा माहिती नाही, मला अर्थ माहिती आहे. वेदाचाचो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वहावा भारमाता. म्हणजे वेदाच्या अर्थाच्या बद्दल निसंदिग्ध व्यक्तता करतात ते. पण तेच तुकोबाराय ज्ञानेश्वरीच्या युक्तीबद्दल जेव्हा बोलायला लागतात ना, ते म्हणतात नाही हो, म्हणजे आवाक्याच्या बाहेरची आहे. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोही. किती युक्ती असतील खरं. म्हणजे जिथे तुकोबाराय म्हणतात की मी नतमस्तक होतो, तिथे आपल्यासारख्याने काय म्हणावं, आपल्यासारख्याने फक्त प्रमाणच म्हणावं आणि ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीच्या वरती नतमस्तक व्हावं. कारण नतमस्तक झालं ना, त्या युक्तीच्या अभिप्रायाची खोली आहे ना, ज्ञानोबाराय स्वतः उघडून दाखवतील. बघ या, ते परवा म्हटल्याप्रमाणे साधक म्हणून जर आला तर त्याला माऊलीच्या भूमिकेतनं माऊली त्याला स्तनपान करवतीलही. पण विद्वान म्हणून जर आला तर ज्ञानेश्वरी कदाचित म्हणेल जर थांब बाहेर. कुलवधू लपवी अवयव आपुले असं म्हटल्याप्रमाणे ती लपवते, पण आपल्या बाळाला ती स्तनपान पण करवते ना. तसं साधक जो कोणी माऊलींच्याकडे येईल त्याला तो या युक्तीच्या खोलीची स्तनपानसुद्धा करवतील. अशी ही श्रुती युक्ती आणि अनुभूती युक्त असणारी ज्ञानोबारायांची अनुभूती म्हणजे हा अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव ग्रंथ आहे. या अक्षरांना स्पर्श करताना भीती वाटते, कारण हे अक्षर ज्या उंचीचे आहे ना तेवढी उंची आपली नाही आहे. या अक्षरांची जी खोली आहेत ना तेवढी आपली खोली नाही आहे. या अक्षरांची जेवढी व्यापकता आहे ना तेवढी व्यापकता आपली नाही आहे. या अक्षरांची जी तेजस्विता आहे ना ती तेजस्विता आपली नाही आहे. हा अक्षरांचा जेवढा ओलावा आहे ना तो ओलावा आपल्याकडे नाही.
त्या अक्षरांची जी सुगंधता आहे ना, ती सुगंधता आपल्याकडे नाही आहे. मग ना खोली, ना उंची, ना विस्तार, ना वायूचा वेग समजून घेण्यासाठी आपल्याला. आणि हे समजून कसं तरी घ्यावं. ज्ञानोबाराय म्हणतील, पाहायचं असेल ना तर ह्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा तुम्हाला बुद्धीचे डोळे लागतील. ह्या कानाने नाही ऐकता येणार, त्याला ह्या कानाच्या पाठीमागचा जो कान आहे ना, त्या कानाने ऐकावं लागेल. ह्याकरता तुम्हाला चित्त द्यावं लागेल आणि माझ्याकडनं शब्द घ्यावे लागतील. सांगा आता ओवी. मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळे देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. कानाने तर माणसं सगळे ऐकतात, पण त्या कानाच्या पाठीमागे मन असेल ना तर ते खरं ऐकणं होतं. जाता आता एक मी वाक्य सांगून जातो. हाऊ टू लिसन, कसं ऐकावं, ह्याकरता आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये खूप असे पुस्तकं निघाले आहेत. पण त्या पुस्तकांनी जेवढं सांगितलं जात नाही, त्यापेक्षा अनंतपटीने कसं ऐकावं हे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा सांगितलेलं आहे. म्हणजे आधुनिक शिक्षण, ऑल द ब्रँचेस ऑफ नॉलेज सगळ्यात ज्ञानेश्वरीच्या पुढे नतमस्तक व्हाव्यात. त्यांनी कसं ऐकावं. मी असं म्हणजे हे विधान जे केलं आहे ना, ते अभ्यासून केलं आहे, ते ऐकून केलं आहे. कसं ऐकावं, त्यांनी असे खूप मोठे त्यांचे डेमो असतात, त्यांची PPT असते. पण सगळं एकत्रित जर केलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकावं कसं हे जे सांगितलं आहे ना, त्यावरती स्वतंत्र एखाद्याला PhD करावं लागेल. एवढा मोठा विषय, कसं ऐकावं. आणि ते सगळं ऐकत ऐकत या आधुनिक विज्ञानातल्या जेवढ्या शाखा आहे ना, त्या शाखेला सांगावं लागेल, घ्या आमच्याकडनं हे. म्हणून असं आजकाल असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वरीतले किंवा अमृत अनुभवातले सगळे सिद्धांत वर्तमान काळात असणाऱ्या ज्ञानशाखेला पूरक असणारा विचार प्रदान करणारे आहेत. आता ही वाक्य शिकलेल्या लोकांना कळेल. ह्या जेवढे काही शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेला, ज्या अधून निघत आहेत त्या सगळ्या शाखेला पूरक असणारा विचार आमचे संत वाङ्मय देतील. फक्त एवढंच आहे, आधुनिक शाखेत काय विचार आहे तो पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. आणि तत्सम विचार ज्ञानेश्वरीत अमृत अनुभवात कसा आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा वाचक सगळ्या ज्ञानशाखेतला पहिल्या क्रमांकाचा अभ्यासक असेल बरं का. पहिल्या क्रमांकाचा अभ्यासक असेल म्हणजे किती जरी ज्ञानशाखा निघाल्या तर त्या ज्ञानशाखेला वाटेल की आपण ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे जावं. एक बॉटनीचं उदाहरण देतो. ज्ञानोबारायांनी अमृत अनुभव का सांगितला असावा, की त्यांना आलेली अनुभूती पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय यांच्यामध्ये ती अनुभूती साठवली जाईना. ती इतकी बाहेर उफाळून आली ना की थांबता ती थांबेना. ते दे राया दे रंका पारणे आमोदाचे, जैसे कमळकळिका धालेपणे हृदयीची मकरंदाते राखोण्याने दे राया रंका पारणे आमोदाचे. ही ओवी कळण्याकरता त्याला बॉटनी माहिती पाहिजे, बॉटनीचे सगळे संश्लेष माहिती पाहिजे. ती उमलते कधी, त्यातला मकरंद कधी येतो, आणि ते भ्रमर कधी येतात आणि ती कशी सगळ्यांना देते, ही अनुभूती ही ज्ञानोबारायांची आहे. आणि अशी अनुभूती संपन्न असणाऱ्या अक्षरांना आपण स्पर्श करायची भीती वाटते. पण स्पर्श जर नाही केला तर आपण ह्या मोठ्या अनुभूतीला परांगमुख होऊ. पण ह्याकरता या शब्दांना स्पर्श करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थितीतले जे स्पंदन आहे ना, त्या स्पंदनाला आपल्या कवेत घेण्याची आवश्यकता आहे. किंबहुना ज्ञानेश्वर महाराज ते स्पंदन आपल्याला जेव्हा देतील आणि त्या स्पंदनाच्या मतीत प्रकाश पडेल आणि त्या प्रकाशाच्याद्वारे हे अक्षर आपल्या दिसतील. तसे आपल्या मतीच्या मध्ये प्रकाशच नाही हो. आपल्या मतीच्या मध्ये बुद्धी म्हणजे प्रकाश असा आहे. वीर साहेब, अमावस्याच्या मध्ये कंदिलाचं चित्र काढावं आणि मग म्हणावं तुम्हाला पाहायचं ना,
घे हा कंदील. अहो म्हटले तुम्ही जो कंदील दिला आहे तो चित्रातला आहे. चित्रातल्या कंदिलाच्या प्रकाशाने अमावस्याच्या रात्रीमध्ये असणाऱ्या वस्तू सापडतीलच कशा. तसं या अविद्येच्या रात्रीमध्ये असणारे हे सगळं जग आणि तिथे आमची बुद्धी म्हणजे चित्रात काढलेला दिवा त्याप्रमाणे आहेत. आणि म्हणून यातून हे कळणार नाही. म्हणून तुमच्या मतीचा प्रकाश, तुमच्या कृपेचा प्रकाश आमच्या मतीत पडेल आणि त्या मतीने बुद्धी जेव्हा प्रकाशित होईल तेव्हा या शब्दांच्या पर्यंत जाण्याचं काहीसं धाडस हे होईल. अशा अर्थाची ओवी पण आहे, मला आठवत नाही आता. ते अगोदर फावे गोठी माझी, ही एक ओवी. वा वा. श्री गुरु पद्म पराग लाही जे का. ते जेव्हा भाग्य लाभेल तेव्हा ही स्थिती प्राप्त होईल. आणखी होईल. एरवी तरी मी मूर्खू, ही वास्तविकता आहे. हां, त्यांची ती नम्रता आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. त्या संत कृपेचा दीपक जेव्हा ज्ञानोबा त्यांच्या कृपेने आमच्या मतीत लावतील ना, तेव्हा याचा अर्थ करण्यात सोपं होईल. पण या अमृत अनुभवावर बोलण्याच्या अगोदर धन्यवाद द्यावे लागतील की या अनुभव अमृतावरती खूप लोकांनी खूप प्रकारे खूप कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण केलं आहे. त्या सगळ्यांना खूप धन्यवाद दिले पाहिजेत. या अमृत अनुभवाचं वैशिष्ट्य अतिशय आगळं वेगळं आहे. म्हणून ह्या अमृत अनुभवाचं महात्म्य पाहून संस्कृतवरती यावरती टीका झालेल्या आहेत. प्रत्येक ओवीला संस्कृत टीका, संस्कृत ओवी म्हणजे श्लोक, समश्लोकी अमृत अनुभव हा काहींनी लिहिला आहेत. हिंदीमध्ये याच्यावरती विचार झालेला आहे, गद्यामध्ये विचार झाला आहे, पद्यामध्ये विचार झाला आहे. सांप्रदायिकांनी ह्यावरती विचार केला आहे. सांप्रदायाकडे तटस्थ वृत्तीने पाहणाऱ्या विद्यापीठीय, स्वतःला बुद्धिवान म्हणून घेणाऱ्या विद्वत विभूतींनी सुद्धा या अमृत अनुभवावरती प्रकाश टाकलेला आहे. शिवकल्याणांसारख्या महामुनींनी किती श्लोक ओवे आहेत त्यामध्ये? शिवकल्याणांच्या 8,000 का 40,000 काहीतरी ओवे आहेत. नित्यानंदैक दीपिका ही अनुभव अमृतावरती खूप मोठी टीका आहे. ही इंग्लिशमध्ये सुद्धा खूप लोकांनी लिहिलं आहेत. BP बैराटांनी यावरती लिहिलं आहेत. आणखी सुद्धा खूप लोकांनी अमृत अनुभवावरती इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. हां हां, ती पोएट्री याच्यावरती लिहिली आहे. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये आहे, हिंदी भाषेमध्ये आहे, मराठीमध्ये तर इतक्या लोकांनी लिहिलं आहेत. सांप्रदायिकांचं जर यादी घेतली तर खूप मोठी आहे. पहिल्यांदा सांगायचं ठरलं तर आम्ही ज्या संस्थेतून शिकलो आहोत, ज्यांची जन्मशताब्दी आपण साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, अशा जोग महाराजांनी सुद्धा या अनुभव अमृतावरती कथन केलं आहेत. त्यांच्या शिष्याने ते लिहून घेतलं, देशमुखांनी. तोही ग्रंथ प्रसिद्ध आहे. सुपडबोनचा एक ग्रंथ आहे, तोही याच्यावरती आहेत. त्यानंतर स्वानंद सुखनिवासी खंदारकर महाराजांचाही या ठिकाणी ग्रंथ आहेत. साखरे महाराजांनीही अमृत अनुभवावरती ग्रंथ लिहिला आहेत. वासुदेव महाराजांचा ग्रंथ आहे. बाबाजी महाराज पंडितांचा ग्रंथ आहे. पु. य. देशपांडे यांचा ग्रंथ आहे. माझ्याकडे ते 9-10 ग्रंथ सध्या तरी आहे एवढे. आणखी सुद्धा खूप वेगवेगळ्या लोकांनी ग्रंथ लिहिले आहेत. आणि त्यामध्ये वेदांताचे म्हणजे ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांचाही तो ग्रंथ धूत महाराजांनी लिहिला आहे. आणि त्यांनी एक स्वतंत्र दुसरा ग्रंथ लिहिला आहे. काय ग्रंथच नाव? ब्रह्मानुभूती, तो त्याने ग्रंथ लिहिला आहे. आणि ह्या अमृत अनुभवावरती वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार मांडलेला आहे. आयुर्वेदाने वेगळा मांडला विचार, वात्सायनांच्या अनुसार काही लोकांनी विचार मांडलेले आहेत, प्रतिमा सृष्टीच्या माध्यमातून काही लोकांनी विचार मांडलेले आहेत. इतक्या अंगाने विचार मांडलेले आहेत ना. म्हणून अनुभव अमृताचं चिंतन करताना
त्या पूर्वसुरींना खूप नतमस्तक व्हावं वाटतं. त्यांच्या माध्यमातून त्यांचा हात धरून ह्या अक्षरापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला मदत होते. पण हे करत असताना स्वतःला पण ज्ञानेश्वर महाराजांची प्रार्थना करावी लागते. म्हणून सगळ्याच या भूमिकेमध्ये विचार करत करत या अनुभव अमृताच्याकडे आपण जेव्हा प्रवेश करूया, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ हा मराठीत लिहिला आहेत. पण हे जरी सत्य असलं तरी ह्या संपूर्ण अनुभव अमृताचं एक संक्षेपाने सगळा विचार 5 श्लोकामध्ये सांगितला आहे. त्याला श्लोक पंचक असं म्हणतात. आणि हे अमृत अनुभवातले श्लोक पंचक म्हणजे पहिले 5 श्लोक म्हणजे घागर में सागर अशा स्वरूपाचे आहेत. सगळाच अनुभव अमृताचा संक्षेपाने विचार ह्या 5 श्लोकांच्या मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला आहेत. आणि म्हणून आपण आज असं पाहिलं की स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं काय आहे अमृत अनुभवाबद्दल, त्याचा विचार पाहिला. इथं ग्रंथाचा विचार आपण पाहिला ज्ञानोबरायांच्या. त्यानंतर स्वतःच्या अनुभूतीची संबंधाने तो विचार आपण मांडला. पूर्वसुरीने जो विचार केलेला आहे त्या संबंधाचा विचार आपण पाहिला. आणि म्हणून अमृत अनुभव तत्वज्ञानातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून तो पाहिला जातो. म्हणून बऱ्याचदा भुंगा त्या सुगंधित फुलाजवळ येतो आणि जेव्हा तिथे येतो ना तो गुंजाराव करत येतो आणि त्यातला सुगंध आहे जेव्हा त्याला कळतं ना तेव्हा तो आवाज कमी करतो. म्हणजे अमृत अनुभवावरती बोलणं म्हणजे ह्या पुष्पित सुगंधित अनुभूती संपन्न ओव्यांच्या बाजूला जाऊन बोलणं म्हणजे सुगंधित पुष्पकलिकेसमोर जाऊन त्या भ्रमराने गुंजाराव करावा. आणि जोपर्यंत गुंजाराव चालू आहे ना तोपर्यंत तो तिथे पोहोचलेला नसतो, त्या तिथेपर्यंत पोहोचला नसतो. आणि तिथे जेव्हा तो पोहोचतो तेव्हा हळूहळू तो आवाज कमी करत जातो. आणि जेव्हा तो त्यावरती बसतो आणि आपल्या त्या तीक्ष्ण असणाऱ्या त्या साधनाच्या द्वारे तो त्यातला मकरंद घेण्याकरता त्या आतमध्ये तो डोकावतो, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणेच म्हणावं लागेल, भ्रमर गुंतले सुमन कळिके. सकारात्मक अर्थाने हे प्रमाण आहे बरं का. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसे तुझी अमृत अनुभवाच्या ओव्यान तैसी तुझी गोडी लाभो माझं. आणि म्हणून अमृतानुभवाच्या बद्दल बोलत असताना जोपर्यंत आस्वाद होत नाही तोपर्यंत आपण बोलत राहतो. आणि एकदा तो आस्वाद आला मुकास्वादनवत मग आता बोलणं नाही. अमृत अनुभवाचं अभ्यासातली फलश्रुती काय आहे? बोलणं बंद होऊन मौन धारण करणं. पण मौनामध्ये राहणं हे अनुभव अमृताला अपेक्षित नाही. त्या मौनाचं सुद्धा निपटणं पिऊन टाकावं. कैलास महाराज ओवी सांगा, जे मौनाचेही निपटणे पिऊने गेले. चांगदेव 65 मौनाची भाषा केली आहे. मौनाची अक्षरे भली असं म्हणून तिथे केलं आहे. पण अमृत अनुभवामध्ये मौन नाही, त्या मौनाचे सुद्धा संस्कार, मौनाचेही निपटणे, महामौन म्हणूया आपण त्याला. निपटणे पिऊन गेलं म्हणजे दूध पिऊन घ्यावी, साय खाऊन घ्यावी, पण तरी काही शिल्लक राहतं म्हणा अंगठ्याने तो साईचा भाग जसा काढून घ्यावा ना, आणि मग इतका काढून घ्यावा की थोडासुद्धा ठेवू नये. असं का मांजर करते बहुतेक. हां, डॉक्टर साहेबांनी तर पुढे जाऊन सांगितलं फक्त भांडच खाणं शिल्लक राहिलं आहेत. निषेधावनी हां, सर्व शून्याचा निष्कर्ष महाशून्य जय. सर्व शून्याचा निष्कर्ष ज्या बाईला केला पुरुष असं एक त्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये येणार आहे. अर्थात असं जे
अवस्था जी आहे ना, शांत, अंतर्मुख, प्रसन्न, अशी अनुभूती ह्या अमृत अनुभवाने येणारी असते. आणि म्हणून अतिशय तत्वज्ञानाने परिप्लुत असा हा ग्रंथ आहे. म्हणून माझा गुंजारावच चालू आहे, 7 दिवस चालणार आहेत. म्हणून मला अजून मी जातोय त्या श्लोकांच्या भोवती जाण्याचा प्रयत्न करतोय, पुन्हा मागे येतोय, पुन्हा जवळ जातोय, पुन्हा मागे येतोय. कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचंबेल केसर या शंका. माझ्या ह्या वाणीच्या बोलण्याने ज्ञानोबरायांच्या शब्दाला थोडा धक्का लागेल की काय असं भीती वाटते. आणि म्हणून हे शब्द तिथपर्यंत जातात, पुन्हा मागे येतात, जातात, पुन्हा मागे येतात. पण एक ना एक दिवस धाडस करावंच लागणार आहे, त्या अक्षरापर्यंत जावंच लागणार आहे. माईक आहे की एक माईक देता का यांच्याकडे? 5 श्लोक पहिले 5. मी पहिले जे श्लोक आहेत 5 आपण सगळ्यांनी म्हणूया आणि त्याचा आस्वाद आपण घेऊया. यदक्षरमनाख्येय यदक्षरमनाख्येयमजमव्ययम् मानन्दमजमव्ययम् श्रीमन्युवृत्तिनाथेति श्रीमन्युवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी साक्षात् विद्या हि शाङ्करी नमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कस्यार्धम् शिवयो समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वम् दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे. सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी 5 श्लोक हे संस्कृतमध्ये लिहिले आहेत. याचा अर्थ असा आहे, त्यांनी ठरवलं असतं तर पूर्ण अमृत अनुभवसुद्धा संस्कृतमध्ये लिहिला असता. पण त्याचा अनुभव फक्त काशीतल्या लोकांनाच कळाला असता. पण वेशीत असणाऱ्या लोकांचं काय, म्हणजे आपल्या लोकांचं काय? काशीतले लोक याचा अनुभव घेतील, पण तुम्ही आम्ही ह्या विशीतले माणसं आहोत ना, त्यांना हा अनुभव कसा कळणार?
पण विद्वानांनाही असं वाटू नये की हे फक्त मराठीतच लिहितात. याचं प्रत्यंतर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील नमनात्मक ओव्यात जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा प्रश्न पडतो काही लोकांना, ह्या ओव्या मराठीत आहेत का संस्कृतमध्ये आहेत. पण कुठेतरी एखादं क्रियापद असतं, सगळे शब्द हे संस्कृतच असतात. आणि म्हणून आपल्याकडे काही ग्रंथांच्यामध्ये हिंदी प्रदेशामध्ये सुद्धा असा एक प्रघात आहे. तिथे सुद्धा एक संत होऊन गेले, त्यांनी तुळशी रामायण त्यांच्या त्या भाषेमध्ये लिहिले आहेत, अवधी भाषेमध्ये. पण त्या अवधी भाषेमध्ये तुळशी रामायण लिहित असताना सुरुवातीला त्यांनी सुरुवात करताना संस्कृत श्लोकामध्ये केली आहे. वर्णानां अर्थसंगानां रसाणां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. हा तुळशी रामायणामधला पहिल्या सोपानातला पहिला मंत्र आहे. पण त्यांनी मात्र प्रत्येक सोपानाची सुरुवात संस्कृत श्लोकाने केली आहे, संत तुलसीदास महाराजांनी. पण ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा 5च हे श्लोक संस्कृतमध्ये केले आणि बाकी मराठीत केले. 10 प्रकरणं आहेत. 10 प्रकरणं का आहेत याचं मगाशी कारण सांगितलं. आपल्याकडे 10 उपनिषद आहेत आणि जणू काही हे 10 प्रकरणं म्हणजे 10 उपनिषदांच्या वरचं भाष्य आहेत. भाष्य नाही म्हणजे स्वानुभूती आहेत. आणि ह्या स्वानुभूतीमध्ये 10 उपनिषदाने येऊन निमज्जन केले आहेत. म्हणजे त्यांना असं वाटलं हे राहण्याचं घर आहेत. आणि ह्या 10 प्रकरणाच्या मध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये जर विचार केला तर ओव्यांची संख्या जवळपास 800 पेक्षा जास्त आहे. किती संख्या? कोणी 806 म्हणतं तर कोणी 807. अभ्यासक असेल तर मला आणखी सांगा बिनचूक. त्या सगळ्यामध्ये पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेशन. या शिवशक्ती समावेशनमध्ये 64 ओव्या आहेत आणि सुरुवातीला 5 श्लोक आहेत. नंतर सद्गुरु स्तवन आहेत. सद्गुरूंच्या संबंधाचे आणि शिष्याच्या संबंधाचे सगळा विचार संक्षेपाने ज्ञानेश्वर महाराजांनी या सद्गुरु स्तवनाच्या मध्ये सांगितला. त्यामध्ये जवळ 80 ओव्या आहेत. नंतर वाचारुण परिहार हे 3रं प्रकरण आहे. त्यामध्ये 33 ओव्या आहेत. त्यानंतर ज्ञान अभेद कथन ह्या 43 ओव्यांचं छोटंसं प्रकरण आहे. नंतर 5वं प्रकरण जे आहेत सच्चिदानंद पदत्रय निरूपण. त्यामध्ये आत्मा हा सत्स्वरूप चित्स्वरूप आनंद स्वरूप आहे का सच्चित पद हे आत्म्याचे बोधक नसून अन्य व्यावर्तक आहे हे सांगण्यासाठी सच्चिदानंद पदत्रय निरूपण असा 5वं अतिशय छान प्रकरण आहे. असदाचे व्यावृत्ती सद म्हणून आलो श्रुती जडाची समाप्ती चिद्रूपायशे अशा आशयाच्या सुंदर ओव्या आहेत. नंतर पुढचं प्रकरण आहेत 6वं शब्दखंडन. शब्दाचं महात्म्य अतिशय अप्रतिम पद्धतीने शेवटच्या किती ओव्या सांगितलं कैलास महाराज? शब्दाचं महात्म्य पहिल्या 6 ओव्यांच्यामध्ये 11 ते 12 ओव्या. आणि नंतर मग त्यांचा संबंध कसा नाही हे सांगितलं. आणि तिथली ओवी आहे का पुढची माहिती नाही मला, पण त्या ओवीचा अर्थ सांगतो. दिवसा दिवा लावावा आणि दिवसा जो दिवा लावला आहे तो दिवा अंधार घालवेल का सूर्याला दाखवेल? दिवसा लावलेला दिवा तो दिवा अंधार घालवेल का सूर्याला दाखवेल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अंधार घालवणार नाही, कारण तो दिवसा लावलेला आहे. आणि सूर्याला दाखवणार नाही, कारण सूर्याच्या प्रकाशापुढे हा लावला आहे हेच कळत नाही.
मग दिवसा दुपारी लावलेला दिवा ना अंधार घालवेल ना तो सूर्याला दाखवेल, तसं उभयता पदवी शब्दा झाली. अशा आशाची ती ओवी येणार आहे. काय ओवी आहेत कैलास महाराज? देहांतीचा दिवा तम धाडीना दिवो दावी, तैसी उभयता पदवी शब्दा झाली. दिवसाचा लावलेला दिवा ना अंधार घालवत ना सूर्य दाखवत, तसे शब्द काहीच करू शकत नाही, ना अविद्येचं खंडन करू शकत, ना तो आत्म्याला दाखवू शकत. आणि म्हणून पुढचं प्रकरण आहे अज्ञान खंडन. ही अज्ञान खंडनातली ओवी असेल कदाचित, मी बोललो ते मागे पण असेल. शब्दखंडनातली आहे का? शब्दखंडनातली आहे. आणि ते सगळ्यात मोठं प्रकरण आहेत अज्ञान खंडन. त्या जवळजवळ 295 ओव्या आहेत. सगळे युक्तिवाद त्या ठिकाणी ज्ञानोबा यांनी त्या अज्ञान खंडनाच्या मध्ये मांडलेले आहेत. आणि मग पुढे जाऊन ज्ञानखंडन पण करून टाकलं आहे. ज्ञानखंडन केलं आहे म्हणजे वृत्ती ज्ञानाचं खंडन केलं आहे. स्वरूपभूत ज्ञानाचं कोणीच खंडन करू शकत नाही, वृत्ती ज्ञानाचं खंडन केलं आहे. मग आता अज्ञानाचं खंडन झालं, शब्दाचं खंडन झालं, ज्ञानाचं खंडन झालं. मग खाली जी अवस्था राहिली ती जीवनमुक्त अवस्था आहे. मग त्या जीवनमुक्तीच्या कथनाचं एक प्रकरण आहे. त्याला जीवनमुक्ती दशा कथन असं म्हटलं जातं. ते 9वं प्रकरण आहेत. त्याजवळ 70 ओव्या आहेत त्यामध्ये. आणि शेवटी या ग्रंथाचं महात्म्य सांगण्याकरता ज्ञानोबरायांनी ग्रंथ परिहार ग्रंथ महिमा वर्णन केलं आहे. आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 31 ओव्या लिहिल्या आहेत. असं हा थोडक्यामध्ये जसं विमानामध्ये बसून काय काय खाली आहेत ते पाहावं, तसं थोडक्यामध्ये प्रत्येक अध्यायाच्यामध्ये किती ओव्या आहेत आणि त्यामध्ये काय विषय आहे याचा अंदाज थोडासा घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग सगळं करत करत आता श्री गुरूंनी अनुभव विचारला की तुमचा अनुभव काय आहे ते सांगा. आणि अनुभव जेव्हा सांगायला सुरुवात केली, तो ज्यांच्यासमोर अनुभव सांगितला त्यांना बघून स्वतःच्या अंतःकरणामध्ये जो भाव उत्पन्न झाला, आपल्या गुरूंच्याकडे पाहताना त्या गुरूंच्यासाठी वापरलेले शब्द आणि ब्रह्मतत्वाच्या स्वरूपासाठी वापरलेले शब्द हे दोन्ही सारखेच आहेत. परब्रह्मासाठी वापरलेले शब्द आणि गुरूंच्यासाठी वापरलेले शब्द हे दोन्ही सारखेच आहे. याचं महत्त्वाचं कारण गुरु हे परब्रह्म आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत असं आपण अनेकदा गुरूंच्याबद्दल शब्द वापरतो. पण ज्ञानोबारायांनी परब्रह्माचं वर्णन करण्याकरता मुंडक किंवा मांडुक्य उपनिषदांच्यामध्ये प्रज्ञम अप्रज्ञम या शब्दांचा जसा प्रयोग केला आहे ना, तशा शब्दांचा प्रयोग ज्ञानोबारायांनी आपल्या गुरूंच्याबद्दल केला आहे. जो श्लोक आता यांनी म्हटला त्या शब्दातले अक्षर असे आहेत: यदक्षरं मनाख्येय मानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. आपल्या गुरूंचं वर्णन करताना गुरूंना 3.5 हाताचा चर्ममांसाचा पिंड अशा अर्थानं वर्णन केलं नाहीत. कारण महात्मे स्वतःला देह कधीच समजत नाही आणि अज्ञानी माणसं स्वतःला देह समजल्याशिवाय राहत नाही. देह खंडाणाम आत्मा. देह हा काय आहे? हा आपला देह हाच आपला आत्मा आहे. इति चारवाकः. जे देहाची आपणपे मानिती आणि विषयाचे भोग्य म्हणती, या पुढते न स्मरते अनेके काही.
इथे बसलेले श्रोते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच आहेत. म्हणजे इथे ज्ञानेश्वरी संदर्भ पाहायची काही गरज नाही, फक्त माणूस त्यांच्याकडे पाहिजे. माझ्या बोलण्याच्या आधी त्यांच्या ओव्या तयार असतात. उलट त्यांना वाटत असेल की प्रत्येक शब्दाला एखादी ओवी सांगावीत, पण ते वाटून मला पण बरं वाटतं. म्हणजे आपलं बोलणं ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या आधारे चाललं आहे, चांगदेव 65च्या ओव्यांच्या आधारे चाललं आहे, किंवा अमृत अनुभवांच्या ओव्यांच्या आधारे चालले आहेत. याला प्रमाण भेटतं या अनुभूतीला. आणि म्हणून आपली अनुभूती श्रीगुरूंची सांगत असताना, श्रीगुरूंच्या विषयी पराकोटीचा आदर सांगताना, अभिव्यक्त करताना आपल्या गुरूंच्यासाठी शब्द वापरतात. माझे गुरु कसे आहेत त्याकरता सर्वनाम वापरतात. यत जे, जे कसे आहेत म्हटले, यत अक्षरम, हे वर्णन परब्रह्माचं पण आहे आणि हे वर्णन श्रीगुरूंचं पण आहे. सामान्य भाषेत खाली येऊन अति सिंपल सेंटेन्स जर बोलायचं ठरलं तर असं म्हणता येईल, लहानपणापासून आपण शाळेत जातो आणि पहिल्यांदा काय शिकत असेल तर अक्षर शिकतो. स्वर असेल, व्यंजनं असेल, त्यांनाही आपण अक्षरच समजतो ना, तेही अक्षरच आहेत. आणि हे सगळे अक्षर शिकल्यानंतर या अक्षराच्या माध्यमातून जिथे पोचायचं आहे ते तत्वालाही नाव आहे अक्षर. त्यालाही अक्षर म्हटलं आहे. मग कोणी असं म्हणेल, अहो शाळेमध्ये जाऊन अक्षर कशा करता शिकायचे? अक्षर स्वरूप परमात्म्याकडे जाण्याकरता हे अक्षर शिकायचे. मग शाळेतले अक्षर शिकून सुद्धा जर त्या अक्षरापर्यंत जाता येत नसेल तर साक्षर असूनही माणसं खऱ्या अर्थाने निरक्षरच आहेत. म्हणून म्हटलं की मी हे विधान आधी खाली येऊन बोलतोय, मुलं जास्त असल्यामुळे. जे शिकणं जे आहेत ना, जे अक्षर जे आहेत ना, हे अक्षर फक्त अक्षरापुरतं राहिले तर ह्या अक्षराला मुंडक उपनिषदा म्हणजे म्हटल्याप्रमाणे ही केवळ अपराविद्या आहे. ही सगळी अपराविद्या आहे. पण यया यत अक्षरम अधिगम्यते, त्या अक्षरस्वरूप परमात्म्याचा अधिगम साक्षात्कार ज्या माध्यमातून होत असेल ना, ते खरं अक्षर हे सार्थक अक्षर आहे. ही अक्षर नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका उजळली श्रीकृष्णे. आणि म्हणून याला अक्षर, हे अक्षरही आहे आणि ते अक्षरही आहे. ह्या अक्षराच्या माध्यमातून त्या अक्षराकडे जायचं आहे. हां, ओम ही एक अक्षर ब्रह्म आहे. आणि म्हणून ज्याला लिहिता वाचता येतं असं म्हटल्यानंतर म्हणू नये की मी आता साक्षर आहेत. ही अपूर्ण आहेत ती. या अक्षरांच्या माध्यमातून अक्षरस्वरूप परमात्म्याची ओळख होऊन जेव्हा मनुष्य शांत अंतर्मुख प्रसन्न होईल त्या अर्थाने खऱ्या अर्थानं साक्षरतेला आरंभ करण्यासारखं आहे. म्हणून तो विद्येला आरंभ करताना श्लोक म्हटला जातो, विद्यारंभम करिष्यामी, मी आता विद्येला आरंभ करत आहे. म्हणून त्या दक्षिणेमध्ये मुलांना शिकवताना त्यांच्याकडनं पहिला श्लोक म्हणून घेतला जातो. आपल्याकडं पण घेत असेल माहिती नाही, पण मी तिकडे जास्त ऐकला येतो. विद्यारंभम करिष्यामी, मी विद्याचा आरंभ करत आहे त्या परमात्म्याला ओळखण्यासाठी. गीतेचा संदर्भ देतो फक्त एक. गीतेमध्ये अनेक अध्याय आहेत. त्या अध्यायाच्या मध्ये 8व्या अध्यायाचं एक नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. आणि त्या 8व्या अध्यायाला अक्षर ब्रह्मयोग म्हणण्याचे जी कारणं सांगितली आहेत, त्या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारले आहेत. 7 प्रश्न विचारले आहेत 8व्या अध्यायामध्ये. आणि त्या 8व्या अध्यायातल्या त्या 7 प्रश्नापैकी शेवटचा प्रश्न असा आहे, पहिलाच प्रश्न असा आहे, किम तत् ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय आहे? त्याचं भगवंताने एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे, अक्षरम ब्रह्म परमम.
म्हणजे त्या 7 प्रश्नाच्या पैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अक्षर ब्रह्माच्या नावाने केलं असल्यामुळे त्या अध्यायाचं नावच त्या पहिल्या उत्तरावरून पडलं आहे, अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग का पडलं? कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर किम तत् ब्रह्म, अक्षरम ब्रह्म परमम, ह्यावरून त्या अध्यायाला नाव पडलं आहे. आणि म्हणून अक्षर म्हणजे काय? जे कधी क्षरत नाही, जे कधी नष्ट होत नाही. आपल्या शरीराच्या मध्ये पाणी जर आपण प्यालो तर एवढे छिद्र आहेत, त्यातून सर्व क्षरण होत असतं. पण एवढे छिद्र असूनही तो परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आहे आणि इतक्या वर्षापासून राहून अजूनही तो तसाच आहे. म्हणून माणसं मेला हे विशेष नाही, इतक्या दिवस जिवंत राहिला हे विशेष म्हणावं. एरवी सपूरपणतयाचे पहावे, हे शून्याचे नव्हे स्वभावे, जे आकाशाचे पालवे गाळून घेतले. ते आत्मतत्व सूक्ष्म अतिसूक्ष्म अशी तरतम भावाने जाता जाता आकाशापर्यंत जातो. पण त्या आकाशाच्या पदराने गाळून घ्यावं असं जे असणारं सूक्ष्म तत्व जे आहे ना, ते तत्व आहे अक्षरम, कधीही नष्ट न होणार आहे. आणि तसं प्रत्येक जणाचं खरं वास्तविक स्वरूप हे अक्षरच आहे. पण ह्या देहाला 13व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे या 36 तत्वाचं हे जे काही समुदाय आहेत, हा समुदाय क्षेत्रामध्ये मोडतो आणि हे क्षेत्र क्षरण पावणार आहेत, नष्ट होणार आहेत. पण ह्या क्षेत्राच्या मध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ना, ते कधी क्षरण पावत नाही. असं असणारं ते अक्षरतत्व जे आहे ना, म्हणून आपल्या गुरूंचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं, माझे गुरु कसे आहेत? यद अक्षरम, ते अक्षर स्वरूप आहे. गुरु अक्षर स्वरूप आहे का माऊली अक्षर स्वरूप आहे का आपण सगळे अक्षर स्वरूप आहोत? नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव हा त्यांचा जरी असला ना, पण त्यांच्या पंक्तीला बसलं की त्यांचा जो अनुभव आहे हाच त्यांचाही अनुभव आहे, गुरूंचाही अनुभव आहे आणि आपलाही तोच अनुभव आहे. म्हणून अक्षरम शब्दाचा उच्चार करताना आपण पंचकोश नाहीत, 3 शरीरं नाहीत, 3 अवस्था नाहीत. म्हणजे अवस्थात्रयातीतः, पंचकोशातीतः, देहत्रयातीतः, कालत्रयातीतः, अवस्थात्रयातीतः, तितातीत, सगळ्यांच्या पलीकडचं जे आहे असं जे तत्व आहे ना, ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, अशा तत्वाचा उल्लेख केला आहे. यद अक्षरम, अक्षर आहे. आणि असे अक्षरतत्व कसं आहे? पुन्हा दुसऱ्या शब्दाचा प्रयोग केला आहे, अनाख्येयम. शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही, शब्दाने ते सांगता येत नाही, शब्दाच्या क्षेत्रामध्ये ते येत नाही. आपण म्हणतो ना, आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे. शब्दाच्या कव्हरेजमध्ये ते येत नाही. हे शब्दे विण संवादेजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. हे असं असल्यामुळे ते शब्दाच्या मध्ये येत नाही. म्हणून शब्दाच्या बद्दल परंपरेमध्ये खूप उदाहरण दिले जातात. शब्दाने सांगता येत नाही, पण हे सुद्धा शब्दाने सांगावं लागतं, पण श्रुतीच्या शब्दाने सांगावं लागतं. ते शब्दातीत आहे. हाच शब्द प्रमाणाचा प्रामाणिकपणा आहे. हे सुद्धा अमृत अनुभवात एक प्रमाण आहे. आपण पे वेचे, हां, आपण स्वतःचा वेच करतं. स्वामीच्या संकटी वीर सुभटू जायचा, अमृत अनुभवातलीच ओवी आहे. जसा एखादा राजाच्या मध्ये प्रधान राजासाठी लढावा आणि लढता लढता स्वतःचे प्राण गमवावेत आणि विजय संपादन करून द्यावा राजाला, आणि मग म्हणावा हा राजाचा विजय आहे. पण हा विजय ज्यांनी संपादन करून दिला ते मेलेत ना. अहो म्हटले, हे त्या प्रधान स्वतः मेलेत
पण राजाला विजय करून दिलं ना, तसे शब्द त्या प्रधानाप्रमाणे स्वतः जातात आणि त्या परब्रह्माची ओळख करून देतात. म्हणून त्या शब्दाला प्रामाणिक असं म्हणायचं. पण केले प्रमाण, प्रमाणे अप्रमाण, पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आण दिसावयाची. ही सुद्धा अमृत अनुभवातलीच ओवी आहे. या 7 दिवसामध्ये आपण सूत्रही अमृत अनुभव ठेवूया, वार्तिकही अमृत अनुभव ठेवूया आणि भाष्यही अमृत अनुभव ठेवूया. म्हणजे अमृत अनुभवाचं विश्लेषण अमृत अनुभवांच्या ओव्यांच्या माध्यमातूनच करूया, अमृतपणे. कारण सगळ्यांचंच अमृत अनुभव पाठ आहे. त्यानिमित्तानं तुमच्या पाहण्याच्या स्पंदनानं कदाचित मला त्या ओव्या आठवतील. आणि म्हणून अनाख्येय असं म्हणताना शब्दाच्या द्वारे तिथे आपण पोचू शकत नाही. उपनिषदातला एक श्लोक आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. त्या मन बुद्धी तिथे प्राप्त होण्याच्या अगोदरच ते मागे फिरतात. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. उपनिषदातलं एक प्रमाण सांगतो, न तत्र सूर्यो भाती न तत्र चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः. कठोपनिषद ना. हां, अर्थात शब्द तिथे पोचत नाही. का पोचत नाही? याला संदर्भ ज्ञानेश्वरीचा आहे. नाम रूप संबंध, जाती क्रियाभेद हा आकारासीच प्रवाद वस्तूसी नाही. शब्द फक्त ह्या 6 ठिकाणीच काम करतं. शब्द कुठे काम करतं? जिथे नाम आहे तिथे. आणि जगातल्या जेवढ्या काही वस्तू आहे त्या प्रत्येक वस्तूला नाम आहेत. म्हणून त्या वस्तूची ओळख करून देताना नावाने करून दिली जाते. आणि जर नाव नसेल तर नाव ठेवलं जातं आणि त्याला ओ म्हणावं लागतं की हा हे माझंच नाव आहे. उपजली या बाळकासी नाव नाही तयेसी, ठेविली या नावेसी ओ देत उठी. त्याला नाव नसतं, त्याला द्यावं लागतं. तसं जगातल्या प्रत्येक वस्तूला नाव आहेत. म्हणून शब्द सांगतात, हा माईक आहे, हा मग पखवाज आहेत, यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, ते आपल्या अंगठ्याने ते ऑपरेट करत आहेत. हे सांगावं लागतं त्यांना, कारण ते शब्द आहेत ना तिथे. पण परमात्म्याला नावच नाही. हे किर अनाम अजाती, माझी अविद्या वर्गाचे राती, ओळखावया श्रुती खूण केली. अर्थात श्रुतीने त्याला ओळखण्याकरता हे नाव दिलं आहे. आणि म्हणून तो परमात्म्याला नाव नसल्यामुळे अनाख्येय आहे. हां, ते तर उपाधीचा घेऊन ओथंबा, श्रुती जिभविती उभविती जिव्हा, नामरूपाचा ओडंबा करती वाया. अर्थात निरर्थक बोलतायत. म्हणून शब्दाचा त्या ठिकाणी प्रवेश नाही, नाम नाही, रूप नाही. ज्याला नाव असतं त्याला रूप असतं, परमात्म्याला नावही नाही म्हणून रूपही नाही. म्हणून ज्याला नाव नाही रूप नाही त्याला कसं ओळखणार? आमचे गुरुवर्य मारुती महाराज सांगत असतात दृष्टांत. ते म्हटले, एक दक्षिणेतला मनुष्य महाराष्ट्रामध्ये आला, त्याला काय काम सांगावं काही कळेना. मग म्हटले घोड्याच्या खरारा करण्याचं काम त्याला सांगितलं. म्हणजे घोड्याला पाणी देणं, घोड्याला चारा देणं, घोड्याला हरभरे देणं, हे काम करायचं तो. आणि म्हणून एक दिवस तो त्या घोड्याला लगाम घेऊन तो पाणी पाजण्याकरता गेला. घोडा पाणी पाजत असताना तो थोडा बाजूला थांबला. घोड्याने पाहिलं याचं दुर्लक्ष झालं आहे आणि घोड्याने जसं उड्डाण केलं तो घोडा पळून गेला. तो जो घोड्याला पाणी घेऊन जाणारा होता त्याला मोठं आश्चर्य वाटलं, आता काय करायचं. कारण तो दक्षिणेतला होता, त्याला फक्त तमिळ येत होतं, बाकीचे काही भाषा येत नव्हती. पण थोडं थोडं बोलता यायचं त्याला. त्याला पहिला प्रश्न पडला, जे पळून गेलं त्याला काय म्हणायचं आणि माझ्या हाताची त्याला काय म्हणायचं, हे जे आहे याला काय म्हणायचं. बरं जाऊ द्या, तो घोडा ज्याचा होता
त्याला काय म्हणायचं? पण ह्या लोकांना माझं हे नाव आहे हे तरी कसं सांगायचं? आणि त्यांना कसं विचारायचं? ओ सांगा ना, काय कसं विचारायचं? आमचे गुरुवारी मारुती महाराज सांगत असतात, तेव्हा त्यांनी ठरवलं, शब्दाने काही सांगता येत नाही, रूप नाही, त्याला नाम नाही, रूप नाही. मग सांगितलं, अहो अहो तुम्ही, नाव माहिती नाही ना. म्हटले काय? ज्यांच्या घरी होतो आम्ही, जाऊन सांगा त्यांना तुम्ही. याच्यातलं हे गेलं. आता कशातलं काय गेलं म्हणायचं? म्हणजे जिथे शब्दच नाही, जिथे रूपच नाही, तिथे शब्दाचा प्रयोग काय करणार? मग नाम रूप संबंध, सावयव वस्तूंच्या ठिकाणी संबंध असतो, पण परमात्मा हा निरवयव असल्यामुळे त्याला संबंध सांगता येत नाही, शब्दाने वर्णन करता येत नाही. नाम रूप संबंध, जाती, परमात्मा कोणत्या जातीमध्ये येत नाही. जसं की गोत्व आहे, आश्वत्थ आहे, मनुष्यत्व आहे, तसं एकमेव अद्वितीय ब्रह्म असल्यामुळे ब्रह्माला जातीच नाही, मग जाती सांगता येत नाही. नाम रूप संबंध जाती. ब्रह्माच्या ठिकाणी कोणतीच क्रिया नाही, कारण जे व्यापक असतं त्यामध्ये क्रिया नसते. तुम्ही इथे आलात, तुम्ही संकुचित आहात, हे ऐकल्यानंतर बाहेर जाणार. जे संकुचित असतं, परिच्छिन्न असतं, त्यांच्यामध्ये क्रिया असते. परमात्मा व्यापक असल्यामुळे, बृहत्वात ब्रह्म व्यापक असल्यामुळे क्रिया नाहीत. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. आणि आमचा परमात्मा हा वस्तुस्वरूप आहे. वस्तुस्वरूप म्हणजे वसती ती वस्तू सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, म्हणून वस्तू म्हटलं आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जी बुद्धी स्फुरे वर अरणिसी ते वस्तुगामी. आणि म्हणून त्या परमात्म्याचं वर्णन करता येत नसल्यामुळे अक्षरम अनाख्येयम. दुसरं आहे आनंदम. आनंदम, परमात्म्याचे सत्तत्व आपल्याला कळतं, चित्तत्व कळतं, पण आनंद तत्व कळत नाही. कारण प्रत्येक वस्तूच्या मध्ये सांगत असताना सत सांगितल्याशिवाय त्या वस्तूचं वाक्य पूर्ण होत नाही. जसं मी आहे, मी आहे, मी आहे, आहे 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 म्हणणं हे सत आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. आणि कोणत्याही माणसाला वाटत नाही की मी मूर्ख आहे. मूर्ख मनुष्य देखील म्हणतो मी काय मूर्ख आहे काय? म्हणजे त्याला देखील वाटतं की मी ज्ञान संपन्न आहे. म्हणून चित याची पण अनुभूती आहे, पण आनंदाची अनुभूती नाही. कारण आनंदाची अनुभूती का नाही? आनंद स्वरूप आपण असतानासुद्धा आनंदाची अनुभूती नाही, कारण अंतःकरणाची वृत्ती ही बहिर्मुख आहे. कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत असं उपनिषदामध्ये म्हटलं आहे. कोणीतरी एखादा धीर पुरुष असतो, तो अंतर्मुख होतो, तेव्हा शांत अंतर्मुख झाल्यामध्ये त्याला आनंदाची अभिव्यक्ती होते. पण असं आनंद स्वरूप परमात्मा मी आहे. याकरता यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम. अजम आणि अव्ययम असं म्हणताना ते परमात्मतत्व षडभाव विकार रहित आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती. असं भौतिक जगतातल्या या प्रत्येक वस्तूला या 6 विकारातून जावं लागतं. आईच्या गर्भामध्ये पहिल्यांदा तो जीव जेव्हा येतो तेव्हा अस्ति आहे आहे आहे. 9 महिने 9 दिवस राहतो आणि मग तो जन्माला येतो, त्याला दुसरा विकार म्हणतात जायते. यामध्ये काही फरक करतात. काही जायते अस्ति म्हणतात आणि काही अस्ति जायते म्हणतात. मग प्रत्येक जीव जो आहे तो अस्ति मग जायते. आणि मग जन्माला आलेला जीव आईच्या दुधावरती काही दिवस आणि आयुष्यभर अन्नावरती वाढत असतो, मग याला म्हणतात वर्धते. आणि जीव कायम वाढत नाही बरं का, कायम वाढत नाही. अन्नावरती जीव वाढतो पण कायम वाढत नाही. जास्तीत जास्त 20-21 वर्ष वाढतो आणि नंतर फक्त वाढतो आडवा, इकडे तिकडे असा तो वाढत जातो. कारण अन्नाच्यामुळे मनुष्याची वाढ होते,
पण विशिष्ट काळापर्यंत वाढ थांबली, मग अन्न कमी खायचं असतं, पण अन्न खाणं चालू जर ठेवलं तर ते वाढ आडवेनी फाके, ते आडवं फाकतं. जसं की हे पोट हा त्याचाच प्रकार आहे, ते अन्नच बाहेर आलेलं असतं, ते हा एक दोष आहे तो. उदकाचे निबळे जैसे आडवांगेने फाके. म्हणजे जास्त शरीराची जी काळजी घेतात, म्हणजे शरीर सौष्ठव आहेत, म्हणजे ज्यांचं पोट अतिशय कमी आहेत आतमध्ये, त्यांचं सारखं लक्ष असतं कोणाचं पोट मोठं आहे. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, मी ज्यांच्याकडे जातो ते नेहमी जिम्समध्ये जाणारे आहेत, ट्रॅकिंगला जाणारे आहेत. मी गेलो की त्यांचं लक्ष माझ्या पोटाकडेच. जेवण झालं का? मी म्हटलं नाही हो, करायचं आहे. मग हे काय एवढं मोठं? आणि म्हणायचंच आहे की अन्नाने जीव वाढतो, पण कायम वाढत नाही. वाढणं थांबलं की तो फाकतो. त्याला विकार उत्पन्न म्हणतात. विकार होतो, वर्धते. अस्ति जायते वर्धते. पुढचं आहे वाढत वाढत वाढणं थांबलं आणि एक भाग झाला वाढण्याचा की मग त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, त्याला झीज व्हायला लागते. त्याला म्हणतात विपरिणमते. म्हणजे डोळ्याच्या खालची बाजू जी आहे ती काळी पडायला लागते. बरेच लोक आरशामध्ये पाहतात, काळी तर पडली नाही ना माझी? नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, व्यवस्थित. काळी पडली, केस पुन्हा बदल होतो, त्याला विपरीत परिणाम होतो, विपरिणमते. आणि लहान मुलगा जन्माला येताना जसा तो लहान असतो तसा हळूहळू मृत्यूच्या बाजूला जायला लागला की तो लहान बनत जातो, अपक्षी येते. समजायचं आपण आता लहान व्हायला लागलो, म्हाताऱ्या माणसाने समजायचं की आता सेकंड लास्ट स्टेज आली आहेत आपली. कारण अपक्ष येते. पुढची कोणती आहे? विनश्यती. म्हणजे आता खाली वाकायला लागलो आहे, दिसत नाही आहे असं पाहावं लागतं. अपक्ष येते आणि विनश्यती. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक वस्तूला हा 6 विकार असतात. आत्म्याला हा एकही विकार नसतो. म्हणून अजम अव्ययम. असं कोण आहे म्हटले? श्रीमन निवृत्तीनाथ इति. आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांचा उल्लेख केला आहे. अतीव आदर दाखवण्याकरता श्रीमन शब्दाचा प्रयोग केला आहे. आणि म्हणून मोठ्या माणसाचा नावाचा उच्चार करताना श्री लावून करावा अशी आपल्याकडे पद्धत आहे. म्हणून नावं लिहिताना नेहमी नावाच्या अगोदर श्री लिहायचं असतं. मग आपल्याकडे पद्धत आहे, लोक म्हणतात श्री हरिभक्तीपरायण मग त्याचं नाव. असं नाही, हरिभक्तीपरायण श्री लावायचं मग त्याचं नाव. नावाच्या अगोदर ते असे श्रीमती, श्री. ही ब्रह्मविद्येचं प्रतीक आहे, हे आदराचं प्रतीक आहे, हे ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून आपल्या श्रीगुरूंचा उल्लेख करताना माऊली म्हणतात श्रीमन निवृत्तीनाथ इति. हे कसे आहे? ख्यातम, प्रसिद्ध आहेत. खरं म्हणजे निवृत्तीनाथ महाराज प्रसिद्ध नाहीत जास्त, पण ख्यातम असं म्हणताना हे जे वर्णन आलं आहे ना आत्मस्वरूपाचं, हे आत्मा सगळ्या श्रुतीच्या मध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून श्रुतीने असं म्हटलं आहे, वेद त्याचं प्रतिपादन करतात. वेद प्रतिपाद्या, त्या आत्मतत्वाचं ततपदम, ते पद ते आहेत. आणि म्हणून असं जे आत्मस्वरूपाचं वर्णन ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते म्हणजे माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज. अतिशय प्रसिद्ध आहे, म्हणजे मोक्षांच्यामध्ये प्रसिद्ध आहे, साधकांच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, जे जीवनमुक्त आहेत, जे ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत, त्यांनी खूप प्रसिद्ध व्हावं. कारण का म्हटले? चांगल्या व्यक्तीकडे लोक येण्याकरता तो प्रसिद्ध हवा, असा तैत्तरीय उपनिषदांच्या मंत्रांचा उद्घोष आहे. यशो जनिष्यामि स्वाहा. म्हणजे मी सगळीकडे प्रसिद्ध व्हावा. कीर्तिपृष्टम गिरेरिव, शांतिमंत्रामध्ये म्हटले आहे. म्हणजे आताच लोक प्रसिद्धी व्हावं असं म्हणतात असं नाही. उपनिषदातले ऋषी म्हणतात मी प्रसिद्ध व्हावं, आणि मी प्रसिद्ध होऊन 10ही दिशातून, 10 दिशा म्हणू आपण, या 4ही दिशातून
जिज्ञासू माझ्याकडे शिकण्याकरता यावेत. आमायंतो ब्रह्मचारिण स्वाहा. त्यांची बुद्धी चांगली असावी. विमायंतो ब्रह्मचारिण स्वाहा. सगळीकडनं माझ्याकडे यावीत आणि माझ्याकडे आल्यानंतर ते संयमी असावे. दमायंतो ब्रह्मचारिण स्वाहा. म्हणजे मी प्रसिद्ध व्हावं, माझ्याकडे सगळ्या देशातनं मुलं यावेत, ते संयमी असावेत, ते शीलवान असावेत आणि त्यांनी ब्रह्मविद्या प्राप्त करावीत. ह्याकरता मी प्रसिद्ध असावं असं उपनिषदात ऋषींना वाटतं. ज्ञानोबाराय म्हणतात माझे गुरुसुद्धा प्रसिद्ध आहे, म्हणून मला त्यांच्याजवळ जाण्याची संधी मिळाली. ख्यातम दैवतम आश्रये. मी त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या दैवताचा आश्रय घेत आहे. आणि म्हणून गुरुजी असं म्हणतात, शिष्याने गुरूंचा आश्रय घ्यावा, भक्ताने देवाचा आश्रय घ्यावा, पत्नीने पतीचा आश्रय घ्यावा आणि जीवन जिज्ञासूने हा गुरूंचा आश्रय घ्यावा. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी गुरूंचा आश्रय घेत आहे. ख्यातम दैवतम आश्रय. ह्यामध्ये या शब्दांच्या माध्यमातून वस्तू निर्देशरूप मंगल या ठिकाणी साधलं आहेत. आणि आश्रय, मी आश्रय घेतो म्हणजे नमस्कार करतो, मी एकरूप होतो. नमस्कार करतो म्हणताना नमस्कार रूप मंगलही आहेत अप्रत्यक्षरित्या. म्हणजे वस्तू निर्देशरूप मंगल हे प्रत्यक्ष आहेत. आणि ख्यातम दैवतम आश्रय असं म्हणताना, आश्रय घेताना मी त्यांना शरण जातो म्हणजे नमस्कार करतो, नमस्कार रूप मंगलही आहेत. आणि हे दोन मंगल आहेत आणि तुमचा मला आशीर्वाद हवा आहे. याकरता अनुस्यूत भाग असल्यामुळे आपण म्हणूया आशीर्वाद मंगल त्यामध्ये अध्यारूत आहे. थोडक्यामध्ये हा श्लोक म्हणजे मांगल्याचा त्रिवेणी संगम आहेत. वस्तू निर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल आशय हा निवृत्तीनाथ महाराजांना करतो आहे मी. आणि ते निवृत्तीनाथ महाराज कसे आहेत? गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. आज पहिला दिवस असल्यामुळे एक प्रस्तावनाच्या स्वरूपामध्ये ह्या श्लोकापर्यंत मी आलो आहे. आता थोडं आपण नामचिंतन करूया आणि मग तोपर्यंत पुढची तयारी असेल. ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे. माईक चालू करा. हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे 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 ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव
ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरी ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरी 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 ज्ञानराज हरी ज्ञानदेव हरे ज्ञानराज हरे ज्ञानदेव हरी ज्ञानराज